वैभव सूर्यवंशी भारताच्या सिनियर संघाकडून खेळण्यासाठी आता पात्र ठरलाय। त्यामुळे तो लवकरच सूर्यकुमार यादवच्या संघात दिसला तर आश्चर्य वाटायला नको। वैभवची आक्रमक बॅटिंग गेली 2 वर्षे चर्चेचा विषय ठरलाय। IPL मध्ये राजस्थान रॉयल्स कडून 35 बॉलमध्ये शतक असो किंवा 19 वर्षाखालील वन डे वर्ल्ड कप फायनल मधील त्याची 175 धावांची रेकॉर्डी खेळी असो, वैभवला लवकरच भारताच्या सिनियर संघात खेळवा अशी मागणी होताना दिसली। पण त्यात अडथळा होता आणि तो आज दूर झालाय। नेमकं काय घडलंय पाहूया या व्हिडिओतून। बिहारच्या गल्लीतून ते IPLच्या कोटीच्या बोलीपर्यंत आणि आता थेट टीम इंडियाच्या उंबरठ्यावर हा खेळाडू आज मोठा झालाय। आज 27 मार्च हा दिवस वैभव सूर्यवंशीच्या आयुष्यातला सर्वात मोठा टर्निंग पॉइंट का ठरलाय आणि सचिन तेंडुलकरचा कोणता रेकॉर्ड आता धोक्यात आहे पाहूयात। वैभव सूर्यवंशीने आज 15 वर्ष पूर्ण केले आणि भारताच्या सिनियर संघातील त्याच्या निवडीचा मार्ग आजपासून मोकळा झालाय। ICCच्या नियमानुसार 15 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय कोणत्याही खेळाडूला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परवानगी नसते आणि आज वैभवने तो टप्पा गाठलाय। आता तो ऑफिशियली भारतीय टीमच्या निवडीसाठी पात्र ठरला असून भारताकडून डेब्यू करणारा सर्वात तरुण खेळाडू बनण्याच्या शर्यतीत आहे। एका छोट्याशा गावातून येऊन कमी वयात जगातील सर्वात मोठ्या लीगमध्ये आपली छाप पाडली। अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये तुफान खेळला आणि आता टीम इंडियामध्ये देखील एंट्री तो घेणार आहे।